हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली इंग्लिश फॉर यू या चॅनलवर। आजचा टॉपिक खूप सिंपल आहे परंतु एक्झाम मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आज आपण बघणार आहोत नाउन म्हणजेच नाम आणि त्याचे प्रकार। हा टॉपिक आपण बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलवर घेऊन जाणार आहोत आणि तुम्ही आज बनणार आहात नाउन मध्ये मास्टर। आणि शेवटी आपण रॅपिड क्विज देखील घेणार आहोत, ज्यामध्ये जर तुम्ही 10 पैकी 10 स्कोर केला तर तुम्ही बनणार आहात प्रो। रेडी आहात तर मग चला तर सुरुवात करूया। सुरुवातीला आपण नाउन म्हणजे काय समजून घेऊया। नाउन इज अ नेमिंग वर्ड, म्हणजेच काय रे, कोणतीही व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा गुणाला दिलेलं जे नाव असतं त्याला म्हणायचं नाउन। पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग यांना दिलेलं नाव। एक्झाम्पल बघा, राहुल, पुणे, मोबाईल, लव ही उदाहरणं कशाची आहेत? नाउनची आहेत। काय लक्षात ठेवणार मग? एखाद्या कोणत्याही गोष्टीला दिलेलं जे नाव असतं त्याला म्हणायचं नाउन। आता आपण नाउनचे प्रकार समजून घेणार आहोत। नाउनचे महत्त्वाचे 5 प्रकार आहे। पहिला प्रकार प्रॉपर नाउन, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो विशेष नाम। हे एक स्पेसिफिक नाव असतं, जसे की देशाला दिलेलं नाव आहे इंडिया, एका मुलाला नाव दिलेलं आहे राजू, अशा पद्धतीने, आणि यांची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने होते। दुसरा प्रकार आहे कॉमन नाउन, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सामान्य नाम। हे एका जातीला दिलेलं नाव असतं, जसे की कंट्री, बॉय ही एका जातीला दिलेले नाव आहेत। बघा तुम्ही लक्षात घ्या, कंट्री हे जातीला दिलेलं नाव आहे म्हणून कॉमन झालं, परंतु स्पेसिफिक काय झालं? इंडिया झालं। कॉमन काय रे? बॉय। स्पेसिफिक काय रे? राजू, म्हणून राजू झालं प्रॉपर आणि बॉय झालं कॉमन। तिसरा प्रकार बघा कलेक्टिव्ह नाउन, ज्याला आपण म्हणतो समूहवाचक नाम। हे एका ग्रुपला दिलेलं नाव असतं, जसे की बघा टीम ही काय असतं रे? ग्रुप असतो। आर्मी पण काय असतो रे? ग्रुप असतो। म्हणजे ग्रुपला दिलेलं नाव दिसलं की कलेक्टिव्ह नाउन म्हणायचं। चौथा प्रकार आहे मटेरियल नाउन, हे याला आपण मराठीमध्ये पदार्थवाचक नाम म्हणतो। पदार्थवाचक नाम म्हणजे काय? ज्या नामामधून आपल्याला पदार्थ कशापासून बनलेला आहे हे कळतं। उदाहरणार्थ बघा, गोड, मिल्क ही काय आहेत रे? मटेरियल नाउन आहेत। पाचवा प्रकार बघा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? भाववाचक नाम, म्हणजे हे आपण फील करू शकतो फक्त। उदाहरणार्थ काइंडनेस म्हणजे दयाळूपणा। दयाळूपणा आपण पाहू शकतो का रे? नाही, फक्त आपण फील करू शकतो, म्हणून त्यांना म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। तुमचा प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन मध्ये कधी गोंधळ होतो का? आपण क्लिअर करूयात। बघा कॉमन नाउन काय रे? बॉय। त्याचं प्रॉपर नाउन काय? एखाद्या मुलाला दिलेलं नाव आहे विराट, ते झालं प्रॉपर नाउन। आता कॉमन नाउन काय? बघा सिटी, म्हणजे सर्व सिटी त्यामध्ये आल्या, परंतु त्याचं प्रॉपर नाउन काय? मुंबई, म्हणजे ही एक जाती दर्शवते। सिटी म्हणल्यावर सर्व सिटी। मोबाईल कॉमन नाउन, प्रॉपर नाउन काय? आयफोन। कार कॉमन नाउन आहे, कारण सर्वच कार त्यामध्ये येतील। प्रॉपर नाउन काय? टेस्ला। टेस्ला ही स्पेसिफिक कारचं नाव आहे। आता आपण कलेक्टिव्ह नाउन काय बघूयात। अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंचा संघ। अ बंच ऑफ कीज किंवा अ बंच ऑफ ग्रेप्स। अ फ्लॉक ऑफ बर्ड्स पक्ष्यांचा थवा। अ आर्मी ऑफ सोल्जर्स। अ पार्लमेंट ऑफ आउल्स हे काही एक्झाम्पल्स आहेत कलेक्टिव्ह नाउनची। आता आपण काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन समजून घेऊया। काउंटेबल नाउन म्हणजे काय? मोजता येणाऱ्या गोष्टी, जसे की पेन, बुक, स्टार, रुपये या गोष्टी आपण मोजू शकतो, म्हणून त्यांना म्हणायचं काउंटेबल नाउन। अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाहीत। उदाहरणार्थ वॉटर, शुगर, मनी, हेअर हे जे एक्झाम्पल्स आहेत। बघा ज्यावेळेस अनकाउंटेबल नाउन असतात त्यापूर्वी आर्टिकल अ, ॲन यांचा वापर होत नाही, जसं की वॉटर काय आहे रे? अनकाउंटेबल आहे, त्यापूर्वी अ किंवा ॲनचा आपण वापर करू शकत नाही। किंवा त्याचं जर आपण एक युनिट वापरलं, ग्लास ऑफ वॉटर जर म्हटलं, तर मग आपण अ किंवा ॲन वापरू शकतो। आता पुढे आपण जेंडर बघणार आहोत। जेंडरमध्ये पहिला प्रकार मस्क्युलाइन म्हणजे काय रे? पुल्लिंग म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये पुरुष लिंग हे दर्शवलं जातं, मेल। ठीक आहे, एक्झाम्पल्स बघा, बॉय, फादर, लायन। त्यानंतर बघा सेकंड फेमिनाइन म्हणजे काय रे? फिमेल, ज्यामध्ये एक्झाम्पल्स बघा गर्ल, मदर, लायनेस। थर्ड जेंडर आहे न्यूटर, ज्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग दाखवल्या जातात, निर्जीव वस्तू, जसे की टेबल, पेन यांच्यासाठी न्यूट्रल जेंडर वापरलं जातं। चौथं असतं बघा कॉमन जेंडर, ज्याच्यामध्ये मेल असत नाही किंवा फिमेल असत नाही। त्याची एक्झाम्पल्स बघा, जसे की डॉक्टर, टीचर, स्टुडंट यांना आपण म्हणतो कॉमन जेंडर। ठीक आहे, आता तुमच्यासाठी एक क्विज आहे, तुम्हाला फटाफट उत्तरं द्यायची आहेत। अ हर्ड ऑफ कॅटल इज ग्रेजिंग
या सेंटेन्स मधील कुठला वर्ड आहे जो कलेक्टिव्ह नाउन आहे? ओळखा. हर्ड, कॅटल, ग्रेजिंग का ईज? सांगा पटापट. ईज तर नाही, अरे ग्रेजिंग पण नाही. काय असू शकेल या दोन्हीमध्ये? हर्ड. हर्ड म्हणजे कळप. कळप काय रे? कलेक्टिव्ह नाउन आहे. नेक्स्ट बघा, विच इज ऍबस्ट्रॅक्ट नाउन? ऍबस्ट्रॅक्ट नाउन कोणतं आहे बघा. विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. सांगा या सेंटेन्स मध्ये ऍबस्ट्रॅक्ट नाउन कोणतं आहे? बेटर, स्ट्रेंथ, विजडम की दॅन? सांगा. विजडम करेक्ट आन्सर आहे. आता सांगा मटेरियल नाउन कोणतं आहे? दिस चेअर इज मेड ऑफ वूड. चेअर, मेड, वूड का इज? चेअर होईल का? नाही होणार. चेअर आपल्याला कशापासून बनलेली कळते का? नाही. वूड म्हणजे लाकूड, हे कळतंय आपल्याला की मटेरियल नाउन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता प्रॉपर नाउन कोणतं आहे सांगायचंय. द गंगा इज अ होली रिव्हर. सांगा पटकन. खूप सोपं आहे. रिव्हर होईल का? नाही. रिव्हर कॉमन नाउन आहे. काय होईल मग? गंगा. व्हेरी नाईस. आता सांगा नॉलेज काउंटेबल आहे का अनकाउंटेबल? नॉलेज काउंट करू शकतो आपण? नाही करू शकत, म्हणून ते काय होणार? अनकाउंटेबल नाउन होणार. व्हेरी नाईस. आता तुम्हाला टीचरचं जेंडर ओळखायचं आहे. काय होईल? मस्क्युलाइन, फेमिनाइन, कॉमन की न्यूट्रल? ओळखा. आपण बघितलं होतं बघा. व्हेरी नाईस. ते काय होणार? कॉमन होणार. कारण टीचर मेल पण असतात, फिमेल पण असतात, म्हणून त्यासाठी कॉमन जेंडर वापरलं जातं. डिअर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि तुम्ही जर अद्याप आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.